आमदार संजय केळकर यांच्या काल वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशनच्या वतीनं आयोजक महेश कदम, भाजप उपाध्यक्ष यांच्या वतीनं या कार्यक्रमात विभागातील 1000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। वाढत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी ठरणारी छत्री देऊन आमदारांनी समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली। या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसेवक आमदार संजय केळकर यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं। वाढदिवसानिमित्त केलेला हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाराही ठरला। स्वामी फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज आपण ज्येष्ठ नागरिकांना 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करतोय। दरवर्षी ठाण्याचे जनसेवक आमदार केळकर साहेब नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की माझ्या वाढदिवसाला कुठले होर्डिंग नको, शहर विपुत्रीकरण नको, शहरामध्ये कुठल्याही लोकांना त्रास होईल असं कुठल्याही गोष्टीचा होर्डिंग रस्त्यात लावत बसू नका, समाज उपयोगी कार्यक्रम करा। आणि आम्ही त्याच पाऊल ठेवून गेली 4 वर्षापासून स्वामी कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करतो। स्वामी फाउंडेशन गेली 12 वर्ष ह्या महाराष्ट्रातच नाही पण ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात काम करते। स्वामी कृपा ट्रस्ट गेली 5 वर्षापासून या ट्रस्टचे संस्थापक, मार्गदर्शक, प्रमुख सल्लागार आणि आधारस्तंभ संजय केळकर साहेब हे स्वतः स्वामी भक्त आहेत। त्यांना कधी असं वाटलं की महिन्या 2 महिन्यातनं न चुकता वर्तकनगरचं साईबाबांचं मंदिर जे कैलासवासी स्वर्गीय बळीबाई नायबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालं होतं, त्या मंदिरात जाऊन साहेब न चुकता मला फोन करून मलाही मठात, स्वामींच्या मठात यायचं आहे, नतमस्तक होतात, निघून आणि लगेच मध्ये निघून जातात। पराजय निवडून आल्यानंतरही त्यांनी पहिलं मठात येऊन अभिषेक केलं होतं। आम्हाला आनंद आहे की स्वामी आमच्याकडनं ह्या सेवा करून घेत आहेत आणि या सगळ्या सेवेचा श्रेय माझ्या एकट्याचं नाही आहे। इथं असलेल्या ज्या महिला भगिनी आहेत, ज्या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या 111 सेवेकरी महिला आहेत, त्या सगळ्यांच्या हस्ते हे त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचं रूपरेषा आखली जाते। माझं यांच्यामध्ये कुठले हस्तक्षेप नसतं, ते त्यांचं काम करतात, मी त्यांना माझा पाठिंबा नेहमी देत असतो। भविष्यात आम्हा गोष्टी आपल्या करायच्या आहेत। मागच्या वेळेला मी काही महिलांसाठी 500 महिलांसाठी थायरॉइड मोफत चेकअप ठेवलं होतं, कारण का आज महिलांची जीवनशैली बदलल्यानंतर आपण जे जंक फूडचा जो आता प्रभाव वाढत चाललाय, त्यामुळे काही महिलांना थायरॉइडचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे। दुर्दैवाने जेव्हा मी ज्या महिलांचे रिपोर्ट माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले, तेव्हा 150 पैकी 83 महिलांना थायरॉइड हेवी जाणवला गेला। अशा आम्हा महिलांसाठी, अशा जनतेसाठी आपण हे काम करत असतो आणि यापुढे करत राहणार। जय महाराज।